तुम्ही म्हणत असाल की हे काय चाललंय, आपण एवढे व्यवस्थित आपल्याला हात पाय डोळे देवाने दिलेले आहेत, पण त्याचा आपण युटिलाइज चांगला करत नाही, आपण त्याची निगा चांगली राखत नाही. पण अशी एक व्यक्ती ज्यांना जन्मापासूनच अंध आहेत, आपल्यासोबत असं एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणजेच सतीश नवले सर इथं उपस्थित आहेत. स्पीड 24 TV मध्ये सतीश नवले, तुमचं सहर्ष मी स्वागत करतो. धन्यवाद सर. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, तुम्हाला हा जो अंधत्व आहे ते लहानपणापासून आहे की आत्ता काही ऍक्सिडेंटली हे झालेलं आहे? सर्वप्रथम मी आपल्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक नमस्कार करतो. नमस्कार सर. मला जे अंधत्व आलं ते जन्मतः आलं. म्हणजे आमच्याकडे असं काही वंशात म्हणजे याच्या अगोदरच्या पिढीमध्ये किंवा असं कुठेही नव्हतं, म्हणजे अनुवंशिक असं काही नव्हतं. तर हे अंधत्व जन्मतः आलं. ते डॉक्टरांकडे जेव्हा माझा जन्म झाल्यानंतर माझे आई आणि वडील गेले होते, तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रेग्नन्सीच्या काळामध्ये जी काळजी घ्यायला पाहिजे होती ती काळजी थोडी घेतली गेली नाही. त्याच्यामुळे काही विटॅमिन्स कमी झाले आणि त्याचा परिणाम हा अंधत्वावरती आला आणि मला हे अंधत्व जन्मतः आलं. मला सगळ्यात पहिल्यांदा सतीश सरांकडनं जाणून घ्यायचंय, सर तुम्ही एज्युकेशन काय घेतलंय? ओके, मी माझं प्राथमिक शिक्षण पुण्यातल्या होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड कोरेगाव पार्क येथे पूर्ण केलं. माझं 10वी पर्यंतचं शिक्षण पुण्यातल्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयामध्ये झालं. त्यानंतर मी 11वी 12वीला पुण्यातल्याच वाडिया महाविद्यालयामध्ये माझं 12वी आर्ट्स मी पूर्ण केलं. त्यानंतर मी पदवीचं शिक्षण इतिहास या विषयामध्ये पुण्यातल्याच आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये पूर्ण केलं. त्यानंतर मी B.Ed केलं, जे बॅचलर ऑफ एज्युकेशनचा जो डिग्री असते ती टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन नावाचं अतिशय चांगलं कॉलेज आहे पुण्यामधलं, तिथे मी पूर्ण केली. त्याच्यानंतर मी M.Ed केलं, मास्टर ऑफ एज्युकेशन, ते पुणे विद्यापीठाच्या शिक्षण शास्त्र विभागामध्ये ते पूर्ण झालं. आणि MA ची डिग्री पुन्हा मी आबासाहेब गरवारे महाविद्यालयामधनं पूर्ण केली. मी सुरुवातच केली होती खरोखरी स्पीड 24 TV या तुमच्या प्रवासासाठी तुम्हाला मानाचा मुजरा करतो सर. मी जी सुरुवात केली की आपल्याला सगळं जग बघता येतं, आपल्याला सर्व गुण संपन्न आपण असतो आणि आपण तरीसुद्धा करू शकत नाही. पण असे जे सतीश सर आहेत त्यांनी हे सिद्ध करून दाखवलंय की म्हणजे अंधत्व असून सुद्धा त्या अंधत्वाचा कुठंही त्यांनी म्हणजे हे केलेलं नाहीये, तुम्ही थांबला नाहीत कुठं, उलट आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला पदव्या मिळाल्यात. याबद्दल खरोखरी स्पीड 24 TV आपल्याला मानाचा मुजरा करतं सर. मला आणखी एक जाणून घ्यायचंय की या सगळ्या प्रवासामध्ये, तुमच्या एज्युकेशनच्या प्रवासामध्ये तुम्हाला असं कधी वाटलं का की बाबा आपण थोडे मागं राहतोय आणि आपल्या बरोबरचे जे काही आहेत ते लोक पुढे जात आहेत? हो, वाटलं ना. काय व्हायचं, 10वी पर्यंत असं कधी वाटलं नाही, कारण 10वी पर्यंत आम्ही एका विशिष्ट साचेबंद प्रवासामध्येच आमचा प्रवास होता. तोपर्यंत काही जाणवलं नाही. पण जसं आम्ही महाविद्यालयामध्ये प्रवेश केला तेव्हा असं जाणवायला लागलं. कारण तोपर्यंत कसं होतं, मी जसं म्हणालो की ठीक आहे, एवढीच मुलं, एवढेच मित्र. महाविद्यालयात गेल्यानंतर म्हणजे विस्तार वाढला, आवाका वाढला आणि अनेक हुशार मुलं, म्हणजे 10वी पर्यंतचं काय की आपल्या बरोबर ते सगळे होते, त्यामुळे आपण खूप हुशार आहे असं वाटायचं आम्हाला. पण तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की अरे नाही, हे लोक मुलं फारच हुशार आहेत. म्हणजे हा मला जाणवलं ते पदवीच्या वेळेस. कारण जेव्हा मी पाहायचो की तेव्हा कसं होतं सर, 10वी पर्यंत तुमचा सिलेबस सेम असतो, पुस्तकात तेवढे टेक्स्ट बुक्स असते, तेवढंच फक्त तुम्हाला अभ्यास करायचा असतो. इव्हन 11वी 12वीलाही तसं काही फार अडचण येत नाही. परंतु पदवीला मात्र जेव्हा तुम्ही एखादा विषय स्पेशलायझेशन साठी घेता तेव्हा त्या विषयाचं एक टेक्स्ट बुक कधी नसतं, त्याचे अनेक रेफरन्स बुक्स असतात आणि ते तुम्हाला रेफर करावे लागतात जर तुम्हाला चांगलं ज्ञान घ्यायचं असेल आणि चांगले उत्तम गुण मिळवायचे असतील तर. पण तेव्हा काय व्हायचं की आमच्याकडे ब्रेल लिपीमध्ये हे जी पुस्तकं होती ती उपलब्ध नव्हती, कारण ब्रेल स्क्रिप्ट हे खूप कॉस्टली असतं आणि एवढे सगळे पुस्तकं त्यात बनवणं हे तेवढं काही त्यावेळेस सोपं नव्हतं. म्हणजे मग त्यावेळेस काय व्हायचं की आम्हाला आमच्या तेवढंच जे मित्रमैत्रिणी होते त्यांच्याकडनं वाचून घ्यायला लागायचं. आता महाविद्यालयात माझे काही 2 मित्र होते, सचिन, सौमित्र किंवा आणखी काही आमच्या मैत्रिणी होत्या, त्या वाचून दाखवायच्या, परंतु ते लिमिटेशन्स त्याच्यामध्ये थोडे जास्त होते. मग ह्या काळात आम्हाला काही मार्गदर्शक मिळाले, काही रीडर्स मिळाले की ज्यांनी आमच्यासाठी पुस्तकं वाचायला वगैरे सुरुवात केली किंवा ते वाचून दाखवायचे, रेकॉर्ड करून द्यायचे. असं एक प्राची गुजर म्हणून आहे की त्यांनी प्रचंड पुस्तकांचं ध्वनिमुद्रण अंध मित्रांसाठी केलं. अनेक म्हणजे 250-300 व्हॉलंटियर्स आणि ग्रुप नंतर तयार केला. पण हे सगळं करत असताना एक जाणवलं की
ही मुलं आमच्यापेक्षा थोडी पुढे जायची. आणि याचं मला सगळ्यात मोठं म्हणजे हे मला केव्हा जाणवलं माहितीये, जेव्हा मी बीएड करत होतो तेव्हा. कारण बीएडला कसं असतं, पण ठीक आहे तुमचं पदवीला सुद्धा तुम्ही एखादी पुस्तक रेफर केली तर कदाचित तुम्हाला चांगले गुण मिळूनही जातील, परंतु बीएड मध्ये काय, एमएड ला काय की तुम्हाला रिसर्च करावे लागतात, तुम्हाला प्रॅक्टिकल लेसन्स घ्यावे लागतात. ह्या काळामध्ये अनेक वेळा तुम्हाला दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागतं. तेव्हा मला थोडं जाणवलं की आपण ह्या मुलांच्या पेक्षा थोडं कमी पडतोय. मग ह्या काळामध्ये आम्ही एक गोष्ट केली की जे मिळेल ते लक्षात ठेवलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्मसात करायचं. एक्झॅक्टली. आणि शिक्षक जे शिकवतात, अध्यापक जे शिकवतात, तेव्हा मात्र आपलं पूर्ण लक्ष त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि ते केल्यानंतर आम्ही त्या मुलांच्या बरोबरीनं पुढे आलो. आणि मला सांगताना आनंद वाटतो की बीए असेल, बीएड, एमएड, एमए सगळ्या पूर्ण झाला. आणि तोही म्हणजे विथ द डिस्टिंक्शन माझं पूर्ण झालं. खूप छान वाटतंय गप्पा मारताना सतीश सरांबरोबर. पण आपण आणखी त्यांच्याकडनं त्यांच्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत की ही ब्रेन लिपी काय आहे, डेव्हलप कशी करायची. एक छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा आपण भेटणार आहोत स्पीड 24 टीव्हीला सतीश सरांसोबत. युनिव्हर्स मॅनेजमेंट सोल्युशन, तुमचं मॅनेजमेंट आमचं कमिटमेंट. PF, IT रिटर्न, टॅक्स, GST, रिस्क मॅनेजमेंट, हजेरी पत्रक, पगारपत्रक, SIC या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध. तर आजच युनिव्हर्स मॅनेजमेंट सोल्युशनला संपर्क करा आणि आपला बहुमूल्य वेळ आणि पैसे दोघांचीही बचत करा. आमचा पत्ता मातोश्री प्लाझा, 2nd फ्लोअर, ऑफिस नंबर 211, फिडन्स कॉर्नर, कोल्हापूर. संपर्क 83 49 38 0203. स्पीड 24 टीव्ही मध्ये आयुष्याचे खरे रंग मध्ये आपल्यासोबत आहेत सतीश नवले सर. त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो सर. आणि मला आता तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की तुमचा 1ली ते 10वीचा प्रवास तुम्ही सांगितलात की 1ली ते 10वी तुम्हाला असं काही वाटलं नाही की बाबा हे अंधत्वावर तुम्ही सहज मात करून गेलात. अगदी. 11वी 12वी नंतर तुम्ही हेही एक्सप्लेन केलं की बाबा तुमचे मित्रमंडळी जे काही आहेत, मैत्रिणी, त्यांनी तुम्हाला वाचून दाखवलं. असं कधीतरी झालं असेल की सर की तुम्हाला एखादी गोष्ट समजून घ्यायची आहे आणि त्यावेळेला वाचनासाठी कोणीच नाहीये, असं कधी झालंय का, प्रसंग आलाय का? हो, असं बऱ्याचदा होतं सर. म्हणजे मला सांगायला आवडेल की मी शाळेमध्ये जेव्हा होतो ना तेव्हा एक पुस्तक आमच्याकडे आलं होतं. म्हणजे मी 9वीला असेल, तर आमच्या मराठीच्या अध्यापिका वाडकर त्यांनी एक पुस्तक दिलं अलॉंग नावाचं. आणि त्या म्हणाले की अरे तुझ्यामध्ये जेव्हा मी एखादी राष्ट्रभक्तीची कविता शिकवते तेव्हा तू अगदी म्हणजे तुझा उत्साह एकदम संचारलेला असतो, काय करू आणि काय नको असं तुला होत असतं, तर एवढं हे पुस्तक जरा वाच. मी ते पुस्तक हातामध्ये घेतलं आणि आत पेज उघडून पाहिलं तर म्हटलं अरे, म्हटलं मॅडम हे तर ब्रेल नाहीये. म्हणजे ब्रेलचं पुस्तक माझ्याकडनं तुझ्याकडे कसं येईल? आमच्याकडे नाहीच आहे ब्रेलचं काही, हे आपल्या स्क्रिप्ट मधलं पुस्तक आहे, तू कोणाकडनं तरी वाचून घ्या. मग त्यावेळेस मला म्हणजे मी खूप बेचैन झालो की अरे एवढं चांगलं पुस्तक आहे. 62चं जे भारत चीनचं युद्ध झालं त्या युद्धावरचं पुस्तक आहे, कर्नल श्याम चव्हाण साहेबांनी ते लिहिलेलं होतं. मग अशा वेळेस मला असं वाटलं की अरे आपल्याला जर दिसत असतं तर आपण हे पुस्तक कधीच वाचून पूर्ण केलं असतं. आणि तेही 8वी 9वीच्या म्हणजे वर्गांमध्ये ही भावना होती माझी. आणि योगायोगानं काही दिवस गेल्यानंतर श्री सुनील रांजणे सरां आमच्याकडे आले होते आमच्या हॉस्टेलवरती. आणि रांजणे सर ते इंग्रजी माध्यमातले, पुस्तक मराठीतलं. मग ते म्हणाले की मी तुमच्यासाठी काय करू शकतो. MG सई सर आम्हाला मॅथ्स आणि सायन्स शिकवत होते. सायन्स एक चॅप्टर झाल्यानंतर त्यांना विचारलं की मी या मुलांसाठी काय करू शकतो. तर मग मी त्यांना म्हटलं सर ते पुस्तक एवढं वाचाल काय. तर ते म्हटले की अरे मी मराठी मीडियम मध्ये नाही शिकलेलो, माझं पण मी प्रयत्न करतो. म्हटलं ओके सर, लेट स्टार्ट. म्हटलं तुम्ही प्रयत्न करा. सर तुम्हाला सांगतो सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना एक पान वाचायला जवळजवळ 4 ते 5 मिनिटं लागायची. त्यांचं जम बसला. जसं जसं पुस्तक पुढे पुढे गेलं, जसं जसं युद्ध जसं पुढे सरकत जातं तसं सरांचं सुद्धा ते म्हणजे एक प्रकारचं युद्धच होतं, स्पीड वाढत गेली युद्धासारखी. आणि आम्हाला कळलं सुद्धा नाही की किती दिवसात हे पुस्तक, किती कमी दिवसामध्ये हे पुस्तक वाचून पूर्ण झालं. फक्त पूर्ण झालं नाही तर त्या वाचलेल्या पुस्तकानं माझ्या आयुष्याला एक नवी कलाटणी दिली. आणि त्याच्यानंतर सलग 19 वर्ष प्रत्येक दिवाळी ही आम्ही अथांगपणे न चुकता
आपल्या भारतीय जवान बांधवांसमवेत वेगवेगळ्या बॉर्डरवरती सेलिब्रेट करतात. अरे वा, खूप छान. म्हणजे सतीश सर जे करतायत, मी जे अगदी सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे की आयुष्याचे खरे रंग आणि स्पीड 24 TV मध्ये आयुष्याचे खरे रंग आणि या रंगांची, आयुष्यातल्या रंगांची उधळण करण्यासाठी म्हणून सतीश सर आपल्या इथं आलेले आहेत. त्यांनी एक त्या सरांकडनं इन्स्पिरेशन घेतलं, त्या पुस्तकातनं त्याला एक इन्स्पिरेशन मिळालं आणि ते पुढं पुढं चाललं आहेत. ते थांबतच नाही आहेत. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे. आपल्याला सगळं काही देवानं दिलंय आणि मला थोडीशी अशी माझ्या मनात असं कायम असं तुम्हाला बघून आता असं सर वाटायला लागलंय की तुम्ही एवढं काही करू शकता, तर आम्ही काय काय करू शकू. नाही, पण आम्ही जे पण करतो ते केवळ आपल्या सहकार्यामुळे आम्ही करतो. नाही, सहकार्य बरोबर आहे सर, पण प्रत्येकाच्या मनात एक भावना असते, आपण काहीतरी करून दाखवायला पाहिजे आणि तुमची ही धडपड आम्ही समजू शकतो. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे सर, की म्हणजे आता तुम्ही इथं आलात किंवा तुम्हाला आता तुम्ही बॉर्डरवर वगैरे जाता किंवा काय जे इकडं तिकडं फिरता, तर तुमच्या बरोबर कायम कोणी लागतं का की तुम्ही स्वतःच ते करू शकता? नाही, आम्ही स्वतःचा प्रवास स्वतः करतो. खूप छान सर, मला हेच तुमच्याकडनं ऐकायचंय की कोणावरही तुम्ही बोज म्हणून हे करत नाही, तर स्वकर्तृत्वानं स्वतःच्या बलबुत्यावर तुम्ही जे तुमचा प्रवास चालू ठेवलेला आहे आणि त्यासाठी म्हणून स्पीड 24 TV तुम्हाला हॅट्स ऑफ आहे, तुम्हाला मानाचा मुजरा करतो सर. थँक्यू. आणि काय सांगाल, म्हणजे असा काही प्रसंग आलाय का की मला असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप एखाद्याला एखादी गोष्ट म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एखादा पार्ट जर कमी असेल तर देवानी त्याची बुद्धी फार तल्लख केलेली असती असं माझ्या माहितीत आहे. तर ज्यांना अंधत्व आहे त्यांचं ब्रेन खूप स्ट्रॉंग असतं असं मी ऐकलेलं आहे. तर याबद्दल तुम्हाला काय मत आहे, तुमचं काय मत आहे? ठीक आहे, म्हणजे मी ह्या मताला काही मी कधी अपोज नाही करणार, कारण ठीक आहे, म्हणजे सगळ्यांच्या विचाराच्या दृष्टीनं तो मुद्दा तसा असला तरी मला नेहमी असं वाटतं की शेवटी मेंदू हा विकसित होतो तो आपल्या प्रयत्नाने. म्हणजे तो तुमचाही तुमच्या प्रयत्नाने यशस्वी होणार आहे, माझाही माझ्या प्रयत्नाने तो डेव्हलप होणार आहे. याच्यामध्ये जसं आता आपण म्हणाला तर काय असं की दृष्टी नसल्यामुळे स्पर्श, श्राव्य आणि गंध ह्याच्यावरतीच आपल्याला, ह्या सेन्स वरतीच आपल्याला जास्त वर्क करावं लागतं आणि त्याच्यामुळे काय होतं की आमचं कॉन्सन्ट्रेशन आहे ना ते थोडं जास्त हार्ड राहतं. एकदम बरोबर. कसं होतं, समजा आता एखादी गोष्ट मी ऐकतोय, तुम्ही पण माझ्यावर ऐकताय, परंतु समोर कुणी आलं तर तुम्हाला ते जाणवेल आणि तुम्ही त्याला तसे रिॲक्शन द्याल. परंतु जोपर्यंत त्या व्यक्तीचा मला स्पर्श होत नाही, मला डिस्टर्बन्स येत नाही, तोपर्यंत मी माझ्याच कामामध्ये वेगळं राहणार. हा एक सगळ्यात म्हणजे मूलभूत फरक असतो. त्यामुळे हे नक्की आहे की अंध मित्रांचं म्हणजे जे आपण ज्याला अवधान म्हणतो ते अतिशय चांगलं राहण्याची शक्यता ही जास्त असते, कारण जे व्हिज्युअल्स डिस्टर्बन्स आहेत ते जास्त येत नाही. अगदी बरोबर आहे. सतीश सर जसं म्हणतात की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लेवल ही अतिशय हाय असते आणि याचं कारण आहे की आपल्याला हे करायचंय, आपल्याला हे साध्य करायचंय ही एक डोक्यात भावना असती आणि असं दिग्गज व्यक्तिमत्व सतीश सर आपल्या समोर आहेत इथं. स्पीड 24 TV मध्ये सतीश नवाले जे आयुष्याचे खरे रंगमध्ये त्यांच्या आयुष्यातल्या रंगांची उधळण करत आहेत, असंच आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहे. पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. केक पाहिजे मग चिंता कसली करताय? केक विलेज आहे ना, शुद्ध शाकाहारी केक अगदी योग्य दरात. त्याचबरोबर केकवर फोटो सुद्धा प्रिंट करून देऊ. आपला खास दिवस आम्ही अविस्मरणीय बनवू. कोल्हापूर परिसरातील खवय्यांसाठी केकचे सुसज्ज दालन. केक विलेज, एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता 1578 सी वॉर्ड, शिवाजी रोड, बिंदू चौक, कोल्हापूर. संपर्क 985099 3199 व 982211 7879.
स्पीड 24 TV मध्ये मी पुन्हा आपलं आयुष्याचे खरे रंगमध्ये सतीश सरांचं सहर्ष स्वागत करतो. त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारतोय. त्यांच्या आयुष्यातल्या रंगांची उधळण सतीश सर करतायत. मला सतीश सर तुम्हाला असं विचारायचं आहे की आपण जेव्हा एखादी गोष्ट स्पर्श करतो किंवा बघतो त्या व्यक्तीला तुम्ही लगेच ओळखता किंवा बोलल्यानंतर त्याला भेटल्यानंतर तो व्यक्ती काय आहे कसा आहे हे तुम्हाला कळतं. मी अगदी असं सहज तुम्हाला विचारतोय की आज तुम्ही मला बघू शकत नाहीये पण मी तुमचं व्यक्तिमत्व चांगलं ओळखलंय कारण तुम्ही काय ब्रिलियंट आहात, तुम्ही काय अचीव्ह केलंय तुमच्या लाईफमध्ये हे मला कळलेलं आहे. माझ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा स्वभाव हा अतिशय स्मितभाषी आहे. तुमचा आवाज अतिशय श्रवणीय आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्ही चाणक्य आहात. तुम्हाला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे आणि तुम्ही खूप धडपडे आहात, खटापटी आहात. म्हणजे कारण एखादा व्यक्ती जसं तुम्ही म्हणालात ना की आमच्या आयुष्यामध्ये येतो तर आम्ही त्याला म्हणजे जज करताना आम्ही 2-3 गोष्टी अनुभवतो. एक तर जेव्हा त्याचा आमचा हाताचा स्पर्श होतो तेव्हा त्याचा हात आमच्या हातात आल्यानंतर तो कसा आहे, त्याची तब्येत, त्याची हाईट हे आमच्या लक्षात येतं. दुसरं म्हणजे जेव्हा तो आमच्याशी बोलतो तेव्हा आम्हाला त्याचं एकूण व्यक्तिमत्व काय आहे ते समजतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तो काही काळ आमच्या सहवासात राहतो तेव्हा तो व्यक्ती आम्हाला पूर्ण समजतो की तो कसा आहे. तो म्हणजे आपला खरंच एक आपल्याची मैत्री करण्यासाठी म्हणून आलाय की असंच म्हणजे टाइमपास म्हणून आलाय, मदत करायची म्हणून आलाय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा मी जसं तुम्हाला म्हणालो की आम्ही एवढा प्रवास केला, मी तर संपूर्ण भारतामध्ये प्रवास केला. लोक मला नेहमी विचारतात तुम्हाला कधी कोणी फसवलं नाही का, तुम्ही कधी फसत नाही का? शेवटी माणूस आहे, माणूस फसू शकतो, त्याला फसवलं जाऊ शकतं आणि चांगले लोक फसतात. हा पण आम्ही 2 गोष्टी सांगितल्या की समोरच्या माणसावरती आम्ही म्हणजे मीच काय आपण सुद्धा कोणीही क्षणात विश्वास ठेवत नाही आणि तो ठेवूही नाही जोपर्यंत त्या व्यक्तीचं पूर्ण. आता शेवटी कसं आहे आयुष्य गेलं तरी नवऱ्याला बायकोला नवऱ्याला नाही, परंतु असं मग 5-10 मिनिटात काय समजणार. पण तरीही आपण त्या व्यक्तीच्या किती जवळ जायचं, त्याच्याशी काय आपण डिस्कस करायचं, त्याचं आणि आपल्यामध्ये किती अंतर ठेवायचं किंवा एवढ्या गोष्टी तरी आपल्याला समजतात आणि तेवढ्या तरी आपण करायला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळे ना एखादा माणूस म्हणजे मला या आयुष्यात प्रवासामध्ये फसवणारी माणसं भेटली ना, परंतु त्यांच्याशी त्यांचं बोलणं, त्यांचं हस्तांदोलन. एक माणूस मला फसवताना तो इतका झाला की त्याचा हात थरथर कापत होता. त्याचा बोलण्यामध्ये एक्झॅक्टली समजलं की हा काय सांगतोय. मी त्याला एवढंच म्हणालो दादा म्हणजे मला तुम्ही काहीही नाही सांगितलं तरी चालेल, मला माहितीये मी माझा कसाही जाईल. तो मला नाही पण मी म्हटलं प्लीज म्हटलं म्हणजे मला माझा रस्ता आहे जाऊ दे, मला समजतंय मला कुठे जायचं ते. मला ह्या निमित्तानं आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हेच सांगायचं की तुम्ही असं सहज कोणावर विश्वास ठेवू नका. पण याचा अर्थ असं नाही बरं की तुम्ही लोकांच्यावर अविश्वास असंही नाही. तुम्ही जज करा, समजून घ्या आणि मग ठरवा की आपल्याला काय करायचं आहे. खरंच म्हणजे तुमची जी बुद्धिमत्ता आहे सर ती आज मी इथं खरंच जाणवली. म्हणजे ज्यांनी जसा माझा स्वभाव सांगितला, मी माझ्या मते पहिल्यांदाच सतीश सरांना भेटत असेल म्हणजे आल्यानंतर मी हस्तांदोलन सुद्धा केलेलं नाही आहे. डायरेक्ट मी इथे येऊन बसलोय आणि सतीश सरांची गप्पा मारायला सुरुवात केल्यानंतर तेवढ्या वेळात म्हणजे अगदी हार्डली अर्धा तासात त्यांनी मला जज केलं. म्हणजे ही किती मोठी दिग्गज व्यक्ती आपल्याबरोबर आहे हे आपल्याला कळेल. आणि स्पीड 24 TV यासाठी खरोखरी तुम्हाला मानाचा मुजरा करतं. आणि मला आणखी जाणून घ्यायचंय सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही जी काही अभ्यास करण्याची शैली आहे ती आता ठीक आहे, तुम्ही आज इथपर्यंत आलात, पण ती सगळ्यांमध्ये डेव्हलप होण्यासाठी म्हणून तुम्ही काय पावलं उचललेली आहेत? खरं म्हणजे माझा स्वभावच असा आहे ना की मी स्वतःसाठी कधी जगलो नाही आणि भविष्यातही जगणार नाही. माझं हे आहे की माझं कमिटमेंट माझ्या समाजाशी आहे, बांधवांशी आहे. त्यांच्यासाठी माझं एवढे शिक्षण झाले तर माझं काहीतरी देणं हे त्यांना लागतं. समाजाला काहीतरी देणं लागतं ही त्यांनी भावना डोक्यात ठेवून त्यांचं पुढं कार्य सुरू आहे. निश्चित आम्ही त्यासाठी म्हणजे माझं कुटुंबाबरोबरच आम्ही एक प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड नावाचं एक NGO आम्ही एस्टॅब्लिश केलं. अच्छा, तुमच्या कुटुंबानी? नाही, माझं कुटुंब म्हणजे माझी मिसेस, माझा मुलगा याचा संपूर्ण सपोर्ट तर मला आहेच, भाऊ बहिणी. परंतु त्याच्यानंतर मी आणि माझ्या मित्रांनी मिळून प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड ह्या नावाचं एक NGO आम्ही रजिस्टर्ड केलं.
त्याच्यामध्ये खास करून खूप चांगले मित्र मला मिळाले. आमचे मोठे मार्गदर्शक आहेत श्री दिलावर शेख साहेब आहेत, सुनील रांजणे सर आहेत, हनुमंत जोशी आहेत, प्रवीण कछवा आहेत, अशा नीता गोरपडे वगैरे अशा आमचे खूप चांगले मार्गदर्शक आहेत की ज्यांच्या माध्यमातून आम्ही काम करतो आणि ज्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य होतं. त्याच्यात सुजय कुलकर्णी जे आहेत, पराग कुंकुलोड आहेत, हे सगळे आमचे मित्र मिळून आम्ही जे एक एनजीओ जे एस्टॅब्लिश केलं, या माध्यमातून कोल्हापूर, कराड आणि पुण्याच्या आसपास आम्ही अंध मित्रांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी प्रचंड काम आमच्या पातळीवरती आम्ही केलं आणि आम्हाला खूप खूप चांगला सपोर्ट सुद्धा सगळ्यांच्याकडनं मिळाला. आणि म्हणून कराडमध्ये आम्ही एक ई लर्निंग केंद्र, म्हणजे ज्या केंद्राच्या माध्यमातून अंध मित्रांना संगणक, तत्सम सॉफ्टवेअर आणि मोबाईल स्क्रीन, स्मार्टफोन, इंग्रजी, गणित, विज्ञानाची प्रयोगशाळा, अशा अनेक नवीन नवीन गोष्टी आम्ही ह्या माध्यमातून करतोय. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही विज्ञान, मी स्वतः रिसर्चर आहे, त्याच्यामुळे शिक्षणामधल्या याच्यावर आम्ही म्हणजे समस्या लक्षात आल्यानंतर एक प्रयोगशाळा आता आपण डेव्हलप करतोय. डॉक्टर संजय पुजारी सर आहेत, एक जगात एक मोठे शास्त्रज्ञ डॉक्टर पंडित विद्यासागर सर आहेत, की जे हे सगळेजण ह्या कामामध्ये आता आम्हाला मदत करतायत. आणि एक अशी प्रयोगशाळा आम्ही डेव्हलप करणार आहोत की ज्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून अंध मित्रांना विज्ञानातले सगळे प्रयोग त्यांना करता येतील आणि आपणही डोळस मुलांच्याच बरोबरीनं अभ्यास करू शकतो. ही एकदम बरोबर, कारण ती भावना निर्माण होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे की हम किसी से कम नाही. अगदी बरोबर आहे तुमचं. आणि मला एक इथं मी आल्यानंतर मी एक पुस्तक इथं मस्त बघितलंय आणि मी ते प्रयत्न करत होतो बरंच की असं त्याच्यावर कार्विंग केल्यासारखं दिसतंय आणि या पुस्तकाबद्दल मला जाणून घ्यायचंय. मी हे पुस्तक सगळ्यांना दाखवतोय. आपले जे स्पीड 24 टीव्हीचे जे प्रेक्षक वर्ग आहेत ते हे पुस्तक बघतायत. दिव्यांगजन व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016, हस्तपुस्तिका फेब्रुवारी 2022. आणि त्याच्यावर बरंच संकल्पना ही तुमची आहे. श्री सतीश नवले सचिव आहात तुम्ही आणि प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड पुणे असं या संस्थेचं नाव आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? हे जे हस्तपुस्तिका आहे 1995 अपंग कायदा सुरुवातीला आला होता. 2016 पुन्हा एकदा RPDI ऍक्ट आला आणि दिव्यांगजन व्यक्तींचे जो अधिकार अधिनियम हा जो कायदा आहे, तर हा कायदा आपल्याला समजला पाहिजे. कारण शेवटी कसं असतं, समाजात वावरताना अनेक चांगल्या वाईट गोष्टी आपल्या कायद्याची पुस्तिका आहे. ही कायद्याची पुस्तिका आहे. आणि हा जो कायदा आहे 2016चा, हा कायदा आपल्या सर्व अंध मित्रांना संक्षिप्त स्वरूपात समजावा म्हणून आम्ही ब्रेल आणि ऑडिओच्या माध्यमातून हा कायदा संक्षिप्त स्वरूपामध्ये मांडला. मला सांगतानाही खूप आनंद वाटतो की ज्यावेळेस ही संकल्पना मी कोल्हापूरचे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब महोदयांशी बोललो तेव्हा रेखावा सर मला म्हणाले की अरे हे खूपच चांगलं आहे आणि आपण याला सगळ्यांच्या पर्यंत घेऊन जाऊयात. आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी ह्या संकल्पनेला आम्हाला सगळ्यांना सपोर्ट केला. अशा पद्धतीनं आणखीन खूप चांगलं काम ह्या करवीर नगरीमधून, जसं आपण सुरुवातीला म्हणालात की हे नगरी आहे, कलापूर आहे आणि ह्या मातीतून जे जातं ना, आता बघा ना, आम्ही बॉर्डरवरती जातो जेवणाच्या बरोबर, तर सर्वात जास्त जेवण महाराष्ट्रात इकडे आपल्या इथनं आलेलं आहे. तर म्हणजे कोल्हापूर मधून जे जातं ते जगात जातं. तर मग हे सुद्धा इथूनच जायला पाहिजे होतं. कोल्हापुरी जगात भारी म्हणतात असं काय म्हणायला हरकत नाही. मी मूळ पुण्याचा, बरं, माझा जन्म पुण्याचा, शिक्षण पुण्याचं, माझं सगळं काही पुण्यात झालं. परंतु मी योगायोगानं रेडिओमध्ये काम करण्याच्या निमित्तानं मी ह्या बाजूला आलो आणि इथेच राहिलो आणि आता इथला झालो. सर मला एक ह्यातल्या एक लाईन फक्त तुम्ही रीड करून दाखवू शकाल? कारण मी भरपूर प्रयत्न केला पण मला काही ते जमलं नाही. म्हणजे आम्हाला असं वाटतं ना, खूप असं सहज वाटतं की नाही बाबा आपण हात फिरवल्यानंतर सहज करता येऊ शकेल. तर याचं काय आहे? हे आहे ब्रेल स्क्रिप्ट. ओके. आपल्याला माहिती की जशी रोमन स्क्रिप्ट असते, देवनागरी स्क्रिप्ट असते, तसं हे ब्रेल स्क्रिप्ट आहे. ब्रेल स्क्रिप्ट, त्याला ब्रेल स्क्रिप्ट, जे अंध व्यक्ती आहेत ते वापरणारी ही स्क्रिप्ट आहे. ओके. BRAILLE ब्रेल. ब्रेल. ओके. हे जे ब्रेल आहे हे स्पर्श लिपी आहे. जर आता मी स्पर्शाने बोटाने वाचतो, उद्या जर तुम्ही ही स्क्रिप्ट शिकलात तर तुम्ही बोटाने पण वाचू शकता आणि डोळ्याने पण वाचू शकता. ओके. हा तुम्हाला डबल बेनिफिट आहे.
डबल बेनिफिट म्हणजे Yes. आम्हाला आमच्यासारख्यांनी जर ती शिकली तर आम्हाला ते डबल माझ्या हो. मते हे जे शिक्षक आहेत ते त्या वेळेला ते असंही वाचू शकत असतील हो. किंवा म्हणजे त्या स्पर्शानं सुद्धा ते वाचू दोन्ही. शकतात. आता Okay. आम्हाला जे शिकवणारे शिक्षक होते ते डोळस होते, हे सुद्धा ब्रेल शिकवणारे. अच्छा म्हणजे ते दोन्ही ते Yes. समोर दिसायचे. Correct, आता correct. ह्याच्यातल्या मला एक पहिली पहिली ओळ लाईन याच्यात दिलेली आहे, दिव्यांगजन व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016, हस्तपुस्तिका फेब्रुवारी 2022. संकल्पना आता सुरुवातीला आहे संक्षिप्त विवरण श्री रघुनाथ बारड जालना. संकल्पना श्री सतीश नवले, प्रेरणा असोसिएशन्स फॉर द ब्लाइंड पुणे. ओके मला एखाद्या पुढच्या पेजवरचं Sure. मुद्दामून हे नक्की. करतोय मी अगदी नक्की. हे पहा, दिव्यांगजन व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016 संक्षिप्त विवरण कलम 1 दिव्यांग व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016 असे नामविधान या कायद्याला मिळाले. खूप छान सर म्हणजे मला तर काही म्हणजे मला असं वाटायला लागलंय मलाच काही दिसत नाहीये कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ही पुस्तिका जर बघितली तर फक्त याच्यावर व्हाईट कलर आहे आणि स्पॉट आहेत आणि त्याच्या स्पर्शाने आपले सतीश सर पूर्ण हे पुस्तक वाचू शकतात जे त्यांनी पहिलीपासून ते आत्तापर्यंत ज्याचा अभ्यास श्रवणाने आणि स्पर्शाने केला तर त्या अभ्यासाचा उपयोग करून या सगळ्यांना हे नियम अधिकार जे आहेत अंध व्यक्तींना मिळणारे अधिकार आणि नियम यांच्यासाठी एवढं छान कार्य केलंय त्यासाठी खरोखरी म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्रभर तुमचं कौतुक होत असेल या गोष्टीसाठी नक्कीच. कारण हे असं नुसतं आपलं शिक्षण हे या शिक्षणामध्ये आपण काय केलं याच्यापेक्षा कोणासाठी केलं ह्या गोष्टीला जास्त महत्व आहे आणि तुम्ही जे समाजाला देणं लागतं जे आपण म्हणालात आणि ते समाजाला देणं लागतं त्या दृष्टीनं एक अंध व्यक्ती मला असं म्हणताच येणार नाही कारण माझ्यापेक्षा जास्त तुम्ही बघताय जगाला कारण डोळे मिटून आपण विश्व बघतो अशी एक म्हण आहे. हो. जेव्हा आपण डोळे मिटतो तेव्हा आपण विश्व बघतो आणि तुम्ही खरोखरीच विश्व बघताय. तुम्ही समोरच्याची पारख तुम्हाला खूप चांगली आहे आणि तुम्ही जे लोकांसाठी करताय आपल्या आप्तस्वकीयांसाठी आपल्यासारख्या ज्या काही लोकांसाठी तुम्ही जे करताय दिव्यांग लोकांसाठी असं मी म्हणेन त्याच्यासाठी म्हणून खरोखरी स्पीड 24 TV आपला मानाचा मुजरा करतं आणि तुम्हाला यासाठी स्पीड 24 TV कडून कायम सपोर्ट राहील. आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे सर की आता जे यंग युथ आहे आमचे जे व्ह्यूअर्स काही यंग व्ह्यूअर्स असतील त्यांच्यामध्ये हा असा प्रॉब्लेम असेल तर त्या लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मी ह्या सगळ्यांना एकच सांगेल म्हणजे ते व्ह्यूअर्स हे आपले डोळस असतील म्हणजे दिसणारे असतील किंवा अंध असतील किंवा आणि कोणत्याही प्रकारचे असतील मला सगळ्यांना ह्या निमित्ताने एकच सांगायचं आहे की आयुष्यामध्ये ना आपण काही करत असताना आपण आधी निश्चित केलं पाहिजे की मला काय करायचंय. एकदम बरोबर आहे. बरोबर ना म्हणजे मला काय करायचं हे निश्चित केल्यानंतर ते कसं करायचं हे ठरवलं पाहिजे आणि ते ठरवल्यानंतर ते करण्यासाठी म्हणून मला जे जे करावं लागणार आहे ते सगळं स्टेप बाय स्टेप मला ते करता आलं पाहिजे. आता याच्यामध्ये पहा की सगळ्याच गोष्टी काय आपण ठरवतो तसं होतात का तर अजिबात होत नाही. म्हणजे माझ्याही आयुष्यामध्ये मी हे करायचं म्हटलं इथे हे करू ह्या वर्षी ते करू म्हटलं पण तसं होत नाही. परंतु होत नाही म्हणजे ते पुरे होणार नाही असंही नाही. म्हणजे नाही झालं तर पुन्हा दुःखी कष्टी व्हायचं पण कारण नाही झालं ओके झालं. एक लक्षात घ्या ना सर फुलं झाडाला असतात बरोबर ती खाली पडतात मग खाली पडलेली फुलं आपण पुन्हा एकदा हातात ओंधळीमध्ये उचलतो. जर त्या फुलांना काटे आहेत म्हणून आपण ती फुलं टाकून देतो का? नाही टाकून देत. आपण त्याचा सुगंध घेतोच ना. खूप छान. समजा फुलाचे काटे हाताला लागले म्हणून आपण ते हाते बाजूला करत नाही आणि फुले टाकून देत नाही. आता त्याचे काटे काढतो परंतु ते फुल हातात ठेवतो. ते फुल त्या फुलाचे काटे आपल्या हाताला ह्यासाठी लागत असतात की तुम्हाला जाणीव असावी की आयुष्यात सगळं काही फक्त चकचकीतच आहे आणि सगळं चमकणारच आहे असं नाही तर दुःखही आहे. दुःखाला सुद्धा तुम्हाला सुख म्हणून ते जगता आलं पाहिजे हे सांगण्यासाठी म्हणून अशी फुलं आपल्या आयुष्यामध्ये आपण अशा ओंधळीमध्ये उचलली पाहिजेत. त्याचा सुगंध आपल्याला घेता आला पाहिजे. अर्थात फुलं कशी म्हणजे कोमेजतात नंतर समजा पण एक लक्षात घ्या की सुगंध
हा जसा आपल्या आयुष्यामध्ये कायम असतो का, तर असं नाहीये. कधीतरी हा सुगंध नाहीसा सुद्धा होतो. पुन्हा एकदा सुगंध घेण्याच्या दृष्टीने आम्हाला प्रयत्न करता आले पाहिजे. मला हेच म्हणायचंय, आयुष्यात यश असो अपयश असो काही असो, यश मिळालं ना तर ते यश ह्या उंधळीमधनं परत असं रित करा, पुन्हा एकदा प्रवास सुरू करा, पुन्हा हातामध्ये यश म्हणजे उंधळीमध्ये परत यश भरलं जाईल, पुन्हा ते रित करा. मला ह्या निमित्तानं स्पीड 24 टीव्हीच्या माझ्या सर्व रसिक मित्रांना श्रोत्यांना मला हेच सांगायचंय की तुम्ही कधीही दुःखी कष्टी होऊ नका आणि हो ओंजळ रीती करायला शिका. सुख 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 आणि दुःख हे तर आयुष्यामध्ये एका पाठीमाग एक चालतच राहणार आहे. आलं सुख, चांगलं झालं, यश मिळालं, ते स्वाहा करा आणि पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाकडे मार्गक्रमण करा. असं जर आपण आयुष्यामध्ये करत राहिलो ना तर मी तुम्हाला सांगतो आयुष्यामध्ये आपण कधीही दुःखी कष्टी होणार नाही. किती मोठं दुःख आलं, किती मोठं संकट आली तरी त्याला आपण आरामात मात करू शकतो. एकदम छान. आणि असं हे दिग्गज व्यक्तिमत्व, मी सुरुवातीलाच सांगितलं की सतीश नवले यांनी आपल्या आयुष्यामध्ये कुठंच हार मानली नाही आणि त्यांचं जे अंधत्व आहे ते वीक पॉईंट न करता त्यांनी त्याचा पॉझिटिव्ह एनर्जीनं ते पुढं गेले. एवढ्यापर्यंत त्यांचं एज्युकेशन झालं आणि तेच नुसतं एज्युकेशन घेऊन थांबले नाहीत, तर त्यांनी अंध व्यक्तींसाठीच म्हणून एक जे काही नियम अटी आहेत, जे काही आपल्याला गव्हर्नमेंटनी सांगितलेले आहेत, तर त्याची एक नियमावलींचं एक पुस्तक स्वतः डेव्हलप केलं. आणि अशा या दिग्गज व्यक्तीला माझा मनापासून प्रणाम. आयुष्याचे खरे रंगामध्ये आपण इथं दिग्गज व्यक्ती येत आहेत. आपण त्याच्यामधले समाजसेवक असाल, शून्यातून विश्व निर्माण केलेले असाल, बिझनेसमन असाल किंवा समाजासाठी कार्य करणारे व्यक्ती असाल, थोर व्यक्तिमत्व असेल, भारतासाठी काम करणारे लोक असाल, तर नक्की संपर्क साधा स्पीड 24 टीव्हीला. स्पीड 24 टीव्ही मध्ये आज आपल्यासोबत सतीश नवले साहेब होते. त्यांचं जे कर्तृत्व आणि त्यांनी जे केलेलं कार्य आहे याच्याबद्दल आपण आपले जे डायरेक्टर आहेत त्यांच्यातर्फे त्यांचं एक मस्त मानपत्र देऊन त्यांचं इथं सत्कार केला जातोय. आणि तुम्हाला पुढच्या तुमच्या वाटचालीला स्पीड 24 टीव्ही तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.